इंग्रजीमध्ये द या आर्टिकलचा वापर कसा आणि केव्हा करावा? तर सर्वप्रथम युनिक ऑब्जेक्ट म्हणजे एकमेव वस्तू असेल तर त्या अगोदर द या उपपदाचा वापर केला जातो. जगातील एकमेव गोष्टीसाठी द उपपद वापरले जाते. जसे द सन, द मून, द वर्ल्ड. त्यानंतर सेकंड रूल, रिव्हर, सी, डिझर्ट आणि रेंज यांच्या अगोदरसुद्धा द या उपपदाचा वापर केला जातो. नद्या असेल, समुद्र असेल, वाळवंट असेल आणि पर्वतरांगा असेल तर या अगोदर काय करतात, द या उपपदाचा वापर केला जातो. एक्झाम्पलमध्ये द हिमालया, द सह्याद्री, द गोदावरी, द सहारा. त्यानंतर बिफोर नंबर, ऑर्डिनल्स नंबर, क्रमवाचक शब्दाच्या संख्यांच्या अगोदर काय करतात तर द हे उपपद वापरले जातात. जसे द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड. त्यानंतर दिशा असेल द साऊथ, द ईस्ट, द वेस्ट, द नॉर्थ. म्हणजे डायरेक्शन जर असेल तर डायरेक्शनच्या नावाच्या अगोदर द हे उपपद वापरल्या जाते. त्यानंतर 5 नंबर, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असेल जसे द तबला, द फ्ल्यूट, द पियानो या शब्दाच्या अगोदर द उपपद वापरल्या जाते. त्यानंतर 7 नंबर, हॉली बुक्स असेल जसं महाभारत, द कुराण. त्यानंतर पर्टिक्युलर पर्सन लँग्वेज असेल जसं द इंग्लिश, द फ्रेंच. त्यानंतर न्यूजपेपर, मॅगॅझिन्स, विकली जर असेल जसं द हिंदू, द लोकमत, द सकाळ, द पुण्यनगरी, द टाइम्स ऑफ इंडिया. त्यानंतर बिफोर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असेल द रयत शिक्षण संस्था, द युनिव्हर्सिटी ऑफ पुणे. त्यानंतर 10 एम्पायर असेल तर त्यावेळेस जसं द रोमन एम्पायर, द सिव्हिल वॉर, द मिडल डायनेस्टी यासारखे जर असतील तर त्यावेळेस पवित्र धर्मग्रंथ, पर्टिक्युलर पर्सन, वर्तमानपत्रे, त्यानंतर शैक्षणिक संस्था, त्यानंतर राजेशाही किंवा साम्राज्य यांच्या नावाच्या अगोदर द हे उपपद वापरले जाते. इलेवन नंबर, कमिटी, क्लब आणि फाउंडेशन यांच्या नावाच्या अगोदर द हे उपपद वापरले जाते. जसं द युनायटेड नेशन, द रॉयल्टी क्लब, द फॉर्ड फाउंडेशन. म्हणजे एखादं मंडळ असेल, गट असेल, फाउंडेशन असेल तर यांच्या नावाच्या अगोदर काय करतात, द हे उपपद वापरले जाते. जसे द युनायटेड नेशन, द रॉयल्टी क्लब, द फॉर्ड फाउंडेशन. त्यानंतर एरोप्लेन, शिप, ट्रेन यांच्या नावाच्या अगोदरसुद्धा द हे उपपद वापरले जाते. जसं द विक्रांत, त्यानंतर द पंजाब मेल, त्यानंतर द लोकमान्य टिळक रेल्वे यासारख्या ज्या काही आहेत, द विदर्भ, तर यांच्यासारख्या नावाच्या अगोदर काय वापरतात तर द हे उपपद वापरले जाते. त्यानंतर नॅशनॅलिटी बिफोर यूज द म्हणजे राष्ट्रीयता दर्शवणारे जे काही शब्द आहेत यांच्या नावाच्या अगोदरसुद्धा द हे उपपद वापरले जाते. जसं द इंडियन, द पाकिस्तानी, द इंग्लिश, द आफ्रिकन यांच्या राष्ट्रीयता दर्शवणाऱ्या शब्दाच्या नावाच्या अगोदर द हे उपपद वापरले जाते. त्यानंतर डिग्री, स्टेटस बिफोर यूज द म्हणजे एखादी पद, त्यानंतर पदवी यांच्या नावाच्या अगोदरसुद्धा द हे उपपद वापरले जाते. त्यानंतर 15 पॉलिटिकल पार्टीज, द काँग्रेस पार्टी, द महाराष्ट्र म्हणजे पॉलिटिकल पार्टीज असेल, पक्ष असतील, द काँग्रेस पार्टी, द महाराष्ट्र नवनिर्माण सेना, द आम आदमी पार्टी, द शिवसेना यांच्या नावाच्या अगोदरसुद्धा द वापरतात. त्यानंतर आर्मी फोर्सेस असेल तर यांच्या नावाच्या अगोदर द वापरल्या जातात. द पोलीस, आर्मी, द नेव्ही, द एअरफोर्स, द बटालियन यासारख्या शब्दांच्या अगोदर काय वापरतात तर द हे उपपद वापरले जाते. त्यानंतर फिजिकल पोझिशननुसार त्याची स्थिती कशी आहे, द बॉटम, द टॉप, द साईड, द आउटसाईड, द सेंटर, द फ्रंट म्हणजे कोणत्या साईडला आहे, त्याची फिजिकल स्थिती काय आहे त्याच्यानुसार द हे उपपद वापरले जाते. त्यानंतर युनिव्हर्सिटीच्या नावाच्या अगोदर द उपपद वापरले जाते. जसं द युनिव्हर्सिटी ऑफ पुणे, द युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की द या उपपदाचा वापर हा नद्या, त्यानंतर समुद्र, त्यानंतर वाळवंट,
त्यानंतर पर्वतरांगा, त्यानंतर न्यूजपेपर, स्पोर्ट यासारख्या, त्यानंतर युनिव्हर्सिटीज, एम्पायर यांच्या नावाच्या अगोदर होतो. धन्यवाद.